लाईन करा यशोबाई सरळ मुख्यमंत्री साहेबांना आहे की जी लाडकी बहीण योजना काढते ना ती बंद करा आणि या बहिणीचा बचाव करा। तुम्ही या योजनेच्या नादात राहिलात आणि इकडे एका बहिणीचा रेप झाला। 3 महिन्याचे बाळ, त्या डॉक्टरची काय चूक आहे बरं? डॉक्टर जीव वाचवण्यासाठी आहे। मंदिरात रेप होतात, दवाखान्यात रेप होतात, कुठेही रेप होतात। महिला कुठं सुरक्षित आहे हे तुम्ही आम्हाला सांगा। आणि हर घर तिरंगा योजना आपण गेल्या वर्षी पण त्याचा हे केलेलं आणि ह्या वर्षी पण केलं। मग त्या तिरंग्याचं स्वातंत्र्य कुठे आहे? आम्हाला स्वातंत्र्य द्या ना। कशामुळे आम्हाला स्वातंत्र्य नाही? प्रत्येक वेळेस आमचा रेप आमच्यासोबत, म्हणजे मुलांना मनाला वाटून तेव्हा त्यांनी आमचा रेप करायचा, आमच्या मनासोबत खेळायचं, काही करायचं त्यांच्या मनासारखं का प्रत्येक वेळेस? मग स्वातंत्र्य आहे ना, मग कसं स्वातंत्र्य दिलं तुम्ही आम्हाला? कोणत्या गोष्टीचं स्वातंत्र्य दिलं? सरळ नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा निवेदन आहे की ह्या म्हणजे ज्या मुलींचा रेप झालाय तुम्ही एकाला फाशी द्या ना। एकदा ट्राय तर करा, एकाला फाशी द्या। परत कुणीही डेअरिंग करणार नाही की या मुलीचा आपण रेप केला पाहिजे। तुम्ही फाशी देत नाही, आज रेप करणार, उद्या परवा दिवशी तो मुलगा बाहेर येणार। कशामुळे येणार? पैसे भरून येणार। काय येणार? कारण तुम्ही त्याला शिक्षा दिली नाही ना। शिक्षेत पात्र ठरवा त्या व्यक्तीला, त्याला डायरेक्ट फाशीच झाली पाहिजे। आणि मुलींनी स्वतः प्रोटेक्ट व्हायला शिकलंच पाहिजे काही झालं तरी। ह्या रेपचं कारण मुली सुद्धा आहेत काही वेळेस, कारण त्या स्वतःचा बचाव करत नाहीत। तुम्हाला त्या सिच्युएशनला जर एखाद्याचा मर्डर जरी करायला लागला ना तर आपण तो केलाच पाहिजे काही झालं तरी।